लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादचा आरोप केला होता। मात्र विधानसभेच्या निकालानंतर वेगळंच चित्र पाहायला मिळालं। मुस्लिम बहुल 38 मतदारसंघांपैकी सर्वाधिक 21 मतदारसंघांमध्ये महायुतीला यश मिळालंय आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्यातील 14 जागा या भाजपनंच जिंकलेल्या आहेत। तसं पाहिलं तर राज्यामधील 38 विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या ही 20% अधिक आहे। मुस्लिम बहुल मतदारसंघात भाजपनं 14, शिवसेनेनं 5 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 2 अशा एकूण 21 जागा महायुतीनं जिंकल्यात। तर दुसरीकडे काँग्रेस 5, ठाकरेंची शिवसेना 6 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 अशा एकूण 14 जागा महाविकास आघाडीला मुस्लिम बहुल भागात मिळाल्यात। दरम्यान समाजवादी पक्षानं 2 तर एमआयएमनं 1 जागा जिंकली आहे। आता आपण पाहूयात मुस्लिम बहुल भागातील कोणत्या जागा महायुतीच्या वाट्याला आलेल्या आहेत ते। तर मुस्लिम बहुल भागात महायुतीला मिळालेलं यश त्यामध्ये भिवंडी पश्चिम, पुणे कॅन्टोन्मेंट, औरंगाबाद पश्चिम म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग, अंधेरी पश्चिम, अकोट, वांद्रे पश्चिम, सोलापूर मध्य, धुळे शहर, नागपूर मध्य, सायन कोळीवाडा, कारंजा, रावेर, वाशिम आणि मलकापूर। त्यानंतर कुर्ला, चांदिवली, औरंगाबाद पूर्व, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण। त्या पाठोपाठ आता मुस्लिम बहुल भागामध्ये महायुतीला मिळालेल्या यशावरती आपण नजर टाकतोय। अणुशक्तीनगर आणि अमरावती या ठिकाणी देखील थेटपणे राष्ट्रवादीला यश मिळालेलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।